शुक्रवार सगळ्यांना. तर आज आपला डे 2 आहे. तर काल आपण डे 1ला गणपतीपुळ्याला स्टे केला. तर आता मी डे 2ला आता सकाळी चेकआउट केलं आहे आणि आता आपण निघालो आपल्या गावी देवगडला जायला. तर चला आता डे 2चा प्रवास सुरू करूया. आपली बाईक पण सज्ज आहे आता पुढच्या प्रवासाला. सगळं लगेज आणि गेअर्स सगळे लोडेड आहे. तर चला गणपती बाप्पाचं नाव घेऊन पुढच्या प्रवासाला सुरू करूया. तर आता मी पोचलो आहे आरेवारी कोस्टल रोडला आणि तुम्हाला आता आरेवारी बीच दाखवतो. तर हा बघा सकाळचा मॉर्निंग सनराईज व्ह्यू आरेवारी बीच. किती जाम भारी वाटतं इथे. सकाळीपासून थंड हवा सुटली आहे आणि हा पूर्ण पसरलेला समुद्र. एकदम पीसफुल आणि रिलॅक्स वाटतं आहे. आणि हा आपला कोस्टल रोड आणि बाजूला समुद्र. तर आपण आता आरेवारी बीच रोडला जातो आहे आणि इकडून मग मस्त नजारा समुद्राचा दिसतो. तर चला बघूया. बघा मस्त भला मोठा समुद्र आता अंक पसरलेला आणि हा बाजूला कडेला कोस्टल रोड. तर असं सेम कोस्टल रोड समुद्रकिनारी आमच्या गावी देवगडला पण आहे. देवगड संकुशेर रोड बरेच लोकांना माहीत असेल. आणि हा आहे आरेवारे बीच रोड. To listen, press left to ignore. आपल्या पुढच्या प्रवासाला स्टार्ट करूया. आता आपण पोचलो आहे विजयदुर्ग फोर्टला. हा समोर तुम्हाला दिसत असेल हा विजयदुर्ग किल्ला आहे. तर इथे पोचायला खूपच मेहनत करायला लागली कारण की रस्ता खूपच कच्चा आहे आणि पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे. तिथे रस्ता एकदमच बेकार आहे. तेवढा लांब आलं तर चला आपण विजयदुर्ग किल्ला आता बघूया तरी कसा आहे. तर आता मी पोचलो आहे जामसंडे जे आहे देवगडच्या पुढे. तर विजयदुर्गला आपण गेलो होतो विजयदुर्ग किल्ल्याला. पण तिथे सकाळी लवकर पोचल्या कारणानं तर तिथे वाटतं किल्ला उघडला नव्हता. त्यामुळे अजून वाटतं 1 तास अर्धा पाऊण तास लागला असा. तर मी वेळ न वाया घालता तिथून निघालो. बघूया पुढच्या वेळी शक्य असेल तेव्हा जाऊ. तर आता आपण पोचलो आहे जामसंडेला आणि आता आपण थोड्या वेळाने बघूया जवळपास इथे कुठे चांगली न्याहारी मिळेल का बघूया आणि चाय नाश्ता करून आता आपल्या गावी जाऊया. आणि हां तुम्हाला माझ्या गाडीची हालत दाखवतो. तो रस्ता एवढा खराब होता की तुम्ही बघू शकता ते गाडी पूर्ण लालमय झाली आहे लालपरीसारखी. तर आपली इकडची कोकणातली माती एकदम लाल असते चिऱ्याची. तुम्हाला व्हिडिओमध्ये कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल. आणि माझं पूर्ण जॅकेट माझी पॅन्ट पूर्ण मातीने लाल झाली आहे. तिथे रस्त्याचं भरपूर काम चालू आहे तर काय पर्याय नाही. तर ठीक आहे. तर चला आपण पुढच्या प्रवासाला जाऊया. तर आपण पोचलो आहे देवगड अशी डेपोची येते. तिथेच इथे एक प्रसिद्ध हॉटेल आहे. त्याचं नाव आहे रामारे वडापाव. स्टॉलच आहे पण ते फेमस वडापाव मिळतो आणि खूप ऐकलं आहे इन्स्टा आणि यूट्यूबवर. तर चला आपण पण टेस्ट करून घेऊया. आपण घेतला आहे वडापाव तर टेस्ट करून सांगतो. खूपच गरम आहे. चांगली होते तिखट आणि खूपच छान आहे. मस्त चांगला आहे वडापाव. तर मस्त की वडापाव खाऊन चालू आहे.
तर जेवढं नाव ऐकलं होतं, जेवढी त्याची प्रसिद्धी केली होती त्याप्रमाणे खरंच वडापाव उत्कृष्ट आहे. तर आता आपण अजून समोर इथे एक 5 मिनिटाच्या अंतरावर अजून एक हॉटेल आहे. तिथे पण चांगली उसळपाव आणि मिसळ मिळते, कटवडा पण. तर आपण तिथे पण व्हिजिट करूया आणि त्याचा टेस्ट आस्वाद घेऊया. तर चला. तर आपण आता पोचलो हॉटेल दिलखुशला. तुम्हाला दाखवतो हॉटेल. तर हे समोर हॉटेल आहे. इथे खूपच वेटिंग आहे. आता आपण बाईक पार्क केली आहे. बघा आपला कधी नंबर लागतो. तर न्याहारी करून आपण मग सांगतो तुम्हाला कसं चव होते. आणि तर चला, फायनली आपला नंबर लागला आहे. तर बघा आपल्या ऑर्डर कधी येते. तर समोर बघता तो मी इथे मेन्यू कार्ड आहे. तिथे मेन्यू कार्डमध्ये भरपूर आयटम्स आहेत. मिसळपाव, उसळपाव सगळं. पण इकडचं जास्त प्रख्यात आहे ते मिसळपुरी. इथे पावबदली इथे पुरी दिली जाते. तर आपण ते मागवलं आहे मिसळपुरी. तर बघूया थोडा ऑर्डर येईल. मी डिटेल्स करून तुम्हाला सांगतो कशी आहे. आपली मिसळपुरी आली आहे. तर इकडची स्पेशालिटी मिसळपुरीची आहे की इथे पावबदली पुरी गरमागरम मिळते. आणि सेकंड इथे काळ्या वाटाण्याची असते मिसळ. इथे 2 ऑप्शन असतात. इथे हिरवा वाटाणा किंवा काळ्या वाटाणा. आपण काळ्या वाटाण्याची केली आहे चूज. तर बघूया. अजून एक विशेष गोष्ट सांगायची म्हटलं तर इथे तुम्हाला बाय डिफॉल्ट कट मिळतो आणि हा घट्ट आहे. हे हॉटेल बाजारपेठेत आहे. तर हा सरळ रस्ता जातो देवगड किल्ला आणि लाईट हाऊस येथे. आणि हा रस्ता जातो आपल्या देवगड एस टी डेपोला. आणि हे रोड साईड हॉटेल आहे. तर हा समोर जो दिसतो तुम्हाला हा मिशनरी ब्रिज आहे. जो 2 गावांना जॉईन करतो. आम्हाला गावला एका मागे आम्हाला तो आता तो रस्ता आला आपला. समोर विभव शहरात आपला हा कुणकेश्वर बीच रोड आला आहे. सकाळी आपण आरेवारे बघितला गणपतीवरून देवगडला. आणि आता हा बघा. तर आरेवारेपेक्षा मला हा रोड खूप आवडतो. समोर कुणकेश्वर मंदिर. समोर कुणकेश्वर मंदिर. जय भोलेनाथ. तर आता आपण ऑलमोस्ट आपल्या गावी पोचलो आहे मिडबा ब्रिजकडे. तर इथे आपण आता सरळ जाऊन लेफ्ट मारणार आणि गावी पोचू. तर गावी यायचं मुख्य कारण म्हणजे की उद्या आमची वाडीतली सत्यनारायणाची पूजा आहे सालावाप्रमाणे. तर त्यामुळे आमचे सगळे मुंबईचे चाकरमाने आणि आपले भाऊकी बिगी सगळे पूजेला आले आहेत. तर मी आज आलो आहे. तर उद्या पूजा तुम्हाला दाखवेलच. तर चला आपण जाऊया आपल्या गावी. तर मी दुपारी 1 वाजता गावी बसलो. मग जेवून नंतर मग झोप काढली आणि आता संध्याकाळी उठून आता आपण आलो आहे मांडव सजवायला. तर ही आपली वाडीतली महापुरुषाची जागा. ते इथे बघा तुम्ही बघू शकता. इथे मांडव सजवत आहेत. उद्या पूजा आहे म्हणून.
तर आपली सगळी वाडीतली पोरं एकत्र मिळून इथे मांडव सजवतात. तर आता काम चालू आहे. इथे एंट्रन्सलाच आमच्या इथे मस्त गेट उभारला आहे. तर आता आम्ही सगळे मिडबाव ब्रिजवर आलो आहे आणि आता आपल्या वाडीतल्या पूजेचं आमंत्रणचं बॅनर लावायला. आपला हा पूजेचा बॅनर आहे. आपला बॅनर लागून झाला आहे आणि आता भूक लागली आहे. तर आपल्या गावकर मंडळाने स्पॉन्सर केले वडापाव. बॅनर लावून झालाय. आता आम्ही चाललोय भंडारवाड्याला चाललोय. तिथे बॅनर लावू. भंडारवाड्यात पण आता आपला झाला बॅनर लावून. तर आपला तिसरा शेवटचा बॅनर तो पण लावून चालू आहे. तर इथे उद्याची पूजेची तयारी चालू आहे. तुम्ही बघू शकता इथे मकर सजवत आहेत. आपली सत्यनारायण महापूजा आहे. त्या निमित्ताने इथे मकर सजवतात आणि बघू शकता तिथे मंदिराचा आकाराचा मकर करण्यात येत आहे. तर सकाळचे 2 वाजले तरी पण आपली वाडीतली मंडळी पूर्ण जोरात तयारी चालू आहे. बघू शकतात. तर इथे उसळची पण सोय केली आहे. बघू शकतात फरसाण आणि उसळ. तर जागरण करण्यासाठी चहा पण आहे. तिथे चाय वाटप चालू आहे. गरमागरम चाय. आता आपला ऑलमोस्ट मकर कंप्लीट झाला आहे आणि आता फुलांनी थोडी सजावट चालू आहे. बघू शकता मस्त मंदिराचा आकाराने डिझाईन ह्याप्रमाणे मकर बनवला आहे. पाणी थोडी जाऊ.